नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी टी-ई-टी महा टी-ई-टी 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आली होती। याचा अंतिम निकाल जो आहे, फायनल रिझल्ट जो आहे, तर तो वेबसाईटवरती डिक्लेअर झालेला आहे। तुम्हाला निकाल कुठे बघता येणार आहे, कसा बघता येणार आहे आणि यासाठी तुम्हाला जर काही त्रुटी असल्यास या ठिकाणी इन्क्वायरी असेल तुम्हाला पेपरमध्ये, तर तुम्ही यासाठी ॲक्सेप्ट कधीपर्यंत नोंदवू शकता, कुठे नोंदवू शकता, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, टी-ई-टी संदर्भातलं सर्व अपडेट वेळोवेळी मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून सोबत घंटेचं बटन प्रेस करून ठेवा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सो फायनली मित्रांनो, या ठिकाणी महा टी-ई-टीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती नवीन प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे। यामध्ये दिलेले आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 पेपर महा टी-ई-टीचा 1ली ते 5वी व दुसरा पेपर 6वी ते 8वीचा अंतरिम निकाल परिषदेच्या maha-tit.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। पेपर 1 व पेपर 2 साठी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल दिनांक 31/1/2025 रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल। या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुणपडताळणी करावयाची असल्यास अथवा त्रुटी आक्षेप असल्यास maha-tit.in या संकेतस्थळावर दिनांक 1/2/2025 ते 6/2/2025 पर्यंत उमेदवाराच्या लॉग इनमधून ऑनलाईन पद्धतीने नोंदवता येईल। अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही। या ठिकाणी विद्यार्थी मित्र, या ठिकाणी 31 तारखेला 4 वाजेपासून रिझल्ट या ठिकाणी जाहीर झालेला आहे आणि यासाठी तुम्हाला काही त्रुटी वगैरे असल्यास तुम्हाला तुमच्या लॉग इनमधूनच 1 ते 6 फेब्रुवारीच्या दरम्यान जे आहे ते या ठिकाणी नोंदवायचं आहे। आता लॉग इन कसं करायचं आहे, कुठं करायचं आहे, हे सुद्धा आपण सविस्तर नंतर बघणारच आहोत, म्हणून ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे। निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांनी आपले निवेदन दिनांक 6/2/2025 पर्यंत maha-tit24.msc@gmail.com या मेलवर पाठवावे। ज्या विद्यार्थ्यांचा निकाल राखीव आहे, ज्यांचा निकाल दिसत नाही आहे, यांनी काय करायचं आहे, हे जे ईमेल दिलेलं आहे या मेलवर तुम्हाला एक अर्ज करायचा आहे की आमचा निकाल राखीव का आहे, कशासाठी आहे, असं एक विनंती अर्ज करायचा आहे आणि ह्या मेलवर पाठवायचा आहे आणि ते सुद्धा 6 तारखेपर्यंत तुम्हाला हे पाठवायचं आहे आणि दिनांक 6/2/2025 नंतर प्राप्त झालेल्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी निकाल राखीव आहे त्यांनी 6 तारखेपर्यंत या ठिकाणी आपल्या मेलवरून त्यांना हे जे मेल दिलेलं आहे यावरती मेल करायचा आहे, आमचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे म्हणून म्हणजे तुमचा सुद्धा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात येईल। आता आपण ऑनलाईन रिझल्ट मोबाईलवरती कसा बघायचा हे सुद्धा बघून घेऊयात। तर सर्वात अगोदर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्वात अगोदर क्रोम ब्राउझरमध्ये तुमच्याकडे जो ब्राउझर असेल त्याच्यावरती जाऊन तुम्हाला फक्त maha-tit म्हणून सर्च करायचं आहे। maha-tit टाकल्यानंतर जे आहेत तर तुमच्यासमोर असं इंटरफेस या ठिकाणी येणार आहे। maha-tit तुम्ही टाकलात की टी-ई-टीची ऑफिशियल वेबसाईट तुमच्यासमोर या ठिकाणी डिक्लेअर होईल। अशा पद्धतीने वेबसाईट आल्यानंतर जे आहेत तर तुम्ही सरळ या ठिकाणी मुख्य जे लाईन दिसत आहे ॲडवे त्याच्यावरती क्लिक करून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आणि उमेदवाराचे लॉग इन हे जे ऑप्शन आहे सेकंड नंबरला त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला युजरनेम पासवर्ड मागेल। युजरनेम पासवर्ड तुमच्याकडे जो असेल फॉर्म भरताना तुम्ही या ठिकाणी टाकला असेल तो किंवा तुम्हाला मेसेज वगैरे सुद्धा आलेला असतो, ठीक आहे। तर तो युजरनेम पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आणि खाली हे जे कॅप्चा दिलेले आहेत तर तो कॅप्चासुद्धा या ठिकाणी फिल करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीनं कॅप्चा वगैरे सगळं फिल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली लॉग इन बटनावरती क्लिक करून घ्यायचे आहे। लॉग इन केल्यानंतर सरळ या ठिकाणी तुमचं मुख्य पृष्ठ या ठिकाणी दाखवणार आहे। अर्जावरती माहिती, फी भरा, डाउनलोड अर्ज करा, आपण जे फॉर्म वगैरे भरला होता ते सगळं माहिती या ठिकाणी दाखवणार आहे आणि शेवटचं जे ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे अंतरिम निकाल। म्हणजे अंतरिम निकालवरती तुमचं फायनल रिझल्ट आहे, यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला लगेच 1 मिनिटात शो होणार आहे। तुम्ही बघू शकता पेपर क्रमांक 2 या ठिकाणी इथं खाली महाराष्ट्र राज्य परीक्षा पुणे वगैरे दाखवणार आहे या ठिकाणी दिनांक वगैरे, ठीक आहे, सगळं काही आणि इथं खाली लगेचच तुमचं नाव वगैरे सगळं काही दाखवणार आहे, माध्यम, प्रवर्ग, आसन क्रमांक, सीट नंबर वगैरे आणि त्याच्या खाली जे आहेत तर सब्जेक्ट दिलेले आहे, ऐच्छिक विषय तुम्ही जो निवडला असेल, तुमचं जे मेथड वगैरे असेल, मॅथ सायन्स या ठिकाणी दाखवेल। टोटल गुण या ठिकाणी किती आहे 149 मार्क्स आणि पात्रतेसाठी आवश्यक होते 82 मार्क्स आणि प्राप्त गुण किती आपल्याला ते दिलेले आहे 52 या ठिकाणी आणि मिळालेली टक्केवारी सुद्धा दिलेली आहे आणि पात्रतेसाठी आवश्यक टक्केवारी ही 55% होती। अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व काही डिटेल तुम्हाला या ठिकाणी रिझल्टवरती दिसणार आहे। शिरा रिमार्कमध्ये नॉट इलिजिबल सुद्धा दिलेलं आहे, म्हणजे अपात्र आहे। तुम्ही पात्र असाल तर तुमच्या रिझल्टवरती पात्र अशा पद्धतीने येणार आहे। या पद्धतीने तुमचा निकाल जो आहे तर maha-tit ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही चेक करू शकता। अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटू आपण अशाच अपडेटसोबत नवीन व्हिडिओ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।